विश्वाच्या मालकाच्या अंतःकरणातली बहीण पहाटे सकाळी सूर्याकडे बघून कपाळावर कुंकू लावित होते. देशमुख साहेब कुंकू लावित होते. मला वाटते तुमच्या इथले तिसरं कीर्तन आहे. एक तुमच्या आईच्या कार्यक्रमाला आलतो आणि एकदा सप्ताहामध्ये गजाननराव यजमान पद होतं त्यांच्याकडं आणि आता एक तीन कार्यक्रम. दर्पण हातात नाही. दर्पण म्हणजे आरसा. काळ सोडून द्या. जुन्या काळातली माऊली एखाद्या व्यक्तीनं पाहिली असेल, तिनं बगव्यात बोट घातलं आणि इथं नुसतं असं कपाळ फिरिलं की चंद्राला लाजविल इतकं गोल कुंकू लाईत होत्या. महाराज परमेश्वरानं दिलेली त्या सौभाग्य प्रदान बोटातली ताकद आहे. तर पूर्वेकडे सूर्याचे किरण पडता स्नान आटपलं. पहाटेचा बालार्क सूर्य छोटासा ज्याला आपण अरुणोदय म्हणतो आणि या वेळेला कपाळाला कुंकू कोरत होती. तेवढ्यात प्रभू आले आणि कुंकवाचं भरकं बोट न पुसता देवाच्या पायावर डोकं ठेवलं. देवाच्या पायावर डोकं ठेवलं. कुंकू लावण्याच्या पद्धती आहेत माझ्या माईंनो. आता तर लाईतच नाहीत त्याच्यामुळे सांगायची बी कशाला, पण एखादी असेल तर तिनं ऐका. कुंकू लावत असताना 1/2च्या हौदात बोट घालायचं नाही. पप्याचा बाप उष्टा करायचा नाही. सुरूच निषेध आहे. माना न माना, तुम्हाला ऐकायचं असेल ऐका, न ऐकायचा मी मालकानं मला दिलेलं ज्ञान तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. हे माझं पण नाही, मालकाचं आहे. इथून उतरल्यावर बाळ्याला सांगता येत नाही. येडा बाळ्यानं हा बाळ्या सारखाच. इथं आल्यावर बासरच्या मालकिनीचं सलाईन येते म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतो. बोट न धुता विश्वाच्या बापाच्या पायावर डोकं ठेवलं. अंकल उद्धव नावाची व्यक्ती शेठजी सोबत होती. भगवंताची अत्यंत घनिष्ठ मित्र, त्याला सख्यत्व म्हणायचं. 9 भक्तीपैकी एक भक्तावर आरूढ उद्धव होते. आणि उद्धवाने प्रश्न केला, ताई तू कुंकू लावलं हे मान्य आहे, पण कुंकू हात बोट भरको असताना विश्वाच्या बापाच्या पायावर डोकं ठेवलं, याचं कारण काय? डोळे भरून आले आणि सांगितलं, उद्धव दादा, ह्या दादामुळं कुंकू जिवंत आहे. ह्या दादामुळं ती पंढरपुरातल्या मालकाला प्रतापराव भाऊ म्हणत होती. ह्या दादामुळं देशमुख साहेब माझं कुंकू जिवंत आहे. विकास असं कोण म्हणते? द्रौपदी. उद्धवानं सांगितलं, साप चुकीचं आहे. साप चुकीचं आहे. तुझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवायची ताकद कृष्ण परमात्म्यात नव्हती. उद्धव कोण आहे माहिती आहे? खांद्याला खांदा लावून जीवन जगणारा व्यक्ती. 9 भक्तिसूत्रातलं एक सूत्र आहे. उद्धव ते काय सामान्य व्यक्ती आहे का? महाराज कुठेही जायचं तर तेच उद्धवजी चलवी दुरा. कुठं जरी जायचं असेल तर उद्धव सोबत. घनिष्ठ हृदयस्थ मित्र भगवंताचे. आणि देवाच्या इतक्या जवळच्या माणसानं सांगितलं, ताई मोठेपणी यांना देऊ नकोस. काय सांगू आता, संतांचे उपकार सांगतोय. उद्धव दादा, उपकार कोणाचे येतं? 13 लोकांचं नाव सांगितलं. त्याच्यापैकी 1 नंबरचे उपकार कोणाचे? पुढे ऐकत राहा. ताई तुला जर या कुंकवाचे उपकार कोणाचे सादर करायचे असतील तर 13 लोकांपैकी 1 नंबरच्या समाधीच्या पाया पडायला जायचं आहे. ती समाधी होती कर्णाची. ती समाधी कर्णाची होती, कर्णाची. द्रौपदीनं प्रश्न केला, उद्धव दादा कर्णाची? कर्णाचं माझ्या मालकाचं कट्टर वैर होतं. तो विरोधी पक्षातला माणूस होता. ताई ह्या गोष्टी बोलण्यापुरत्या आहेत ग, पण तुझ्या कपाळावरचं कुंकू साबूत ठेवायची ताकद फक्त त्याच पट्ट्यात होती. 2 नंबरची ताकद भीष्माचार्यात. सकाळी सकाळी मालकाच्या दर्शनाकरता गेली. भीष्माचार्याच्या हातातल्या बांगड्या वाजल्या. आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्य होती भव. द्रौपदीने विचारलं, या जन्मातला का पुढच्या? कोण होतं सोबत? म्हणली, जोडा सांभाळणार. जाय म्हणले. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. पण 1 नंबरचे उपकार कर्णाचे. महाभारतात बघायचं नाही. आताच सांगतोय, माझ्या नावावर दगड टाकी जाऊ नका. तुम्हाला मान्य असेल तर करत जा, नसेल मान्य तर तुमचे मोबाईल आहेत ना, त्याचं बटन दाबल्या डिलीट होतंय ना, तसं तुमच्या डोक्यातून मला डिलीट करून टाकी जा. कीर्तन घेत जाऊ नका माझे.
हो, पण विनाकारण ज्यानं अभ्यास केलाय त्याच्या अंगावर दगड टाकायचं काम करत जाऊ नका. मी नित्य सांगत असतो, वारकरी संप्रदायाच्या वक्त्यानं मंच सांगणं गायचं मांस खाल्लं इतकं पाप आहे. मी कशाला ते पाप करू? आधारा वाचून काय सांगशी कहाणी. मी वाचतोय, माझ्यावर कृपा आहे सरस्वतीची, मला लक्षात राहतंय ती माझी तिची कृपा आहे, त्या माऊलीची कृपा आहे. काय उपकार सांगू तुम्हाला. महाराज कर्णानं भगवान शिवजीला सांगितलं, मालक मला माफ करा, मला माफ करा. एका वारकऱ्याच्या पत्नीचं कुंकू मला पुसायचं नाही. सारिणी आणि संगिनी नावाच्या 2 सर्पिणी होत्या. एकीचं नाव आहे सारिणी, एकीचं नाव आहे संगिनी. सारिणी नावाच्या सर्पिणीच्या पुत्राचं नाव आहे आश्वसेन नावाचा पुत्र. सर्पिणीला मुलगा कोण होणार? सर्पच. आश्वसेन नावाचा सर्प. सारिणी गरोदर होती, गरोदर. यज्ञ चालू होता. रुक्मिणी पांडुरंग प्रमुख पंचायतन देवता आह्वानांच्या प्रियतान्नमः स्वाहा. हेति गिरिजापतयो उमाशंकरायं प्रशी स्वाहा. हेति ब्रह्मा सावित्री अस्थितानां प्रसी स्वाहा. शची पुरंदर भय सकल सुधानति सिद्धि विनायक सकल स्थितो यक्षति किन्नर गंधर्वादि लोकपाल भय दिक्पालो चारुतिहासं परमति हंस पराभय जायन्ते इष्टभयोतिथि सकल स्थिता सर्वं पुनितति देवताः वायुरसुवेगतर्स्थिता वैशान्नर भय जायन्ते अपादकालं सकल सुतायां स्तुत्यकर्मयति जायन्ते देवता जय पूर्णमिद्या सर्वभयाय जायन्ते. शुद्ध गाईचं वासरू आहे. यज्ञ चालू होता. यज्ञ प्राणप्रतिष्ठेचं हवन झाले, कलशाचं हवन झालंय. तसं चैतन्य येत नसतं देवामध्ये, प्रसादी स्वरूप तसं प्राप्त होत नसतं. हवन चालू वकील साहेब. आणि तेवढ्या अवकाशामध्ये सारिणी नावाची सर्पिण प्रसाद ग्रहण करण्याकरता आलती. तिला पुरुषार्थी पोरं तिच्या पोटात होते, पुरुषार्थी. पण तिच्या लक्षात आलं यज्ञातला पुरोडास प्रकाशराव बिडकर प्राप्त होतो का, त्याला एक थेंब जरी चाटला असता तर विश्वावर जय प्राप्त करणारी मुलं तिला होणार होते. त्याच्यातला आश्वसेन नावाचा पुत्र आहे. दुसऱ्याचं नाव पुन्हा कधी पाहू ना, बघू आपल्याला काय त्याच्या नावानं काय राशन थोडं उचलायचं आपल्याला. राहू द्या ना ते, माझं जवळ राहू द्या. काय करायचं तुमच्या खात्यात सांगतो एखाद्या दिवशी मी. आणि ही सर्पिण देशमुख साहेब प्रसाद घेण्यासाठी आली. त्यावेळेला कर्णानं बाणावर उचलली, वाशिमकर बाणावर उचलली आणि एक सर्पिणे अशी फेकली. धगधग त्या यज्ञाच्या ज्वाळा चालू होत्या हो. आणि त्या यज्ञात सारिणी नावाची सर्पिण पडली. तिने विचार केला, यज्ञ नारायणा, या पोटातल्यांचा उद्धार होण्यासाठी, चंद्र सूर्य तोपर्यंत जगप्रसिद्ध होण्यासाठी, या पुत्रांचं नाविन्य पाहण्यासाठी मी प्रसाद घेण्यासाठी आले. यांना जळू द्यायचं नाही. आणि तितक्याच वेळात देवाची विनंती केली आणि प्रसूत झाली आणि दोन्ही पुरं यज्ञाच्या बाहेर टाकले आणि आपण जळून गेली. हिला माय म्हणतात बरं माझ्या माईंनो, तरुणांनो, तिला माय म्हणतात. माय. आपला स्वतःचा जीव जळाला तरी हरकत नाही, कर्णाचा नेम कसा चुकल, पण आपली आपत्य जळता कामा नाही. हिला माय म्हणतात. माय. पण महाराज आश्वसेन नावाच्या सर्पानं माय जळताना पाहिली. कोणी जाळली त्याची माय? कर्णानं. आता लोक हे खरंच म्हणत होतात. ही जाळली अर्जुनानं. मला असं वाटत होतं एखाद्यानं तरी म्हणावं, महाराज तुम्ही चुकायलात. म्हणजे ऐकलं नव्हतं याच्या आधी. बरं ठीक आहे. हा हो नाही ते तर मग आता रिकाम्याचे कामच असते ते, त्याला काय देत राहत. आणि मी कुठं बघतो, आपण कशाला बघायचं. परवाला एक जणांनी टाकलं, आई माळू महाराज आई वडिलाला सांभाळीत नाहीत. अरे म्हणलं 90ला माझे वडील गेले आणि कोणाचा बाप सांभाळू.
म्हणजे त्याला इतकं पण माहित नव्हतं की बाळू महाराजाचे बाबा 90ला गेलेत म्हणून. आणि एक जण म्हणला महाराज त्यानं तसं कसं काय टाकलं. म्हणलं टाकू देईन त्याला, पतात नाही ना. आपण कशा भरक्याच्या नादी आपण कशाला लागायचं, आपलं अंग भरत आहे ना. महाराज विश्वात चुकीच्या लोकांना एखादा चुकीचा संदेश द्यायचा असेल तर त्याला त्याचं समाधान घेऊ दिलं पाहिजे. कारण आपलं कळत न कळत झालेलं पाप धुण्याचं काम तो हरामखोर करत असतो. आपणच ते चलत असते. विश्व आहे, विश्व आहे. आणि या विश्वात तुम्ही चमकण्याचा काय प्रयत्न करता महाराज. पेनबोरीकर आपण किती माणसं, आपण किती, एवढ्या 150 कोटी लोक आहेत, आपण चमकत असतो का. आणि आपला काय प्रकाश, आपण चमकणं म्हणजे आग्या नावाचं किडू आहे. काय प्रकाश पाडायचा आपण, आपला काय प्रकाश पडू शकतो. आपल्याला त्याची भक्ती करून त्याचं नामचिंतन करून काय पुराण शास्त्र लोकांच्या पुढे सांगता येतील तितकं सांगण्याचा प्रयत्न करायचा. तो ठरविल आपल्याला पदरात घ्यायचं का फेकून द्यायचं, भंगऱ्याच्या कशाला नादी लागायचं. आपण काय नाही काळजी करायची. महाराज सर्वोच्च टोकाला गेलेल्या लोकांना खाली लोक वाईट बोलतात. ती तुमची आमची काय कथा आहे. हिरवी दिठीवी दिली कवळे, ते चांदणी याते म्हणे पिवळे, ते माझ्या स्वरूपी निर्मळे ते खती दोष. अर्जुनाला सांगतात, भगवान सांगतात अर्जुना, कावीळ झालेल्या माणसाच्या डोळ्याचे पडदे पिवळे होत असतात. चांदण्या पांढऱ्या आहेत पण ते म्हणला तो चांदणी याते म्हणे पिवळे. आता चांदण्या पिवळे असतात का, नाही. याच्या डोळ्याला पिवळा पडदा आलाय. तर माझ्या स्वरूपी निर्मळे ते खती दोष. देवाला दोषी जाणणारी माणसं आहेत ती तुमची आमची काय कथा. महाराज ज्ञानोबरायच्या जोडीत शेण टाकणारी माणसं आहेत ती गिरगावच्या बाळ्याची काय कथा आहे. मी तर त्यांच्या बुटाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बरोबरी करू शकत नाही. आपण कशाला पुढच्याला प्रत्युत्तर द्यायचं. विठाला विठाला विठाला. आणि स्वयं चुका करणारी माणसं काय बोलतील काय सांगता येत नाही. ते म्हणत नाहीत आपलं चुकलं. हा, ते त्यांचं प्रभुत्व दाखवत असतात, त्यांचं प्रभुत्व दाखवत असतात. चला, युद्ध चालू होतं. द्रौपदीचं कुंकू सांभाळायची ताकद सांगतो. काय सांगू आता संतांचे उपकार. उद्धवानं सांगितलं, ताई जा त्या समाधीच्या पाय पड, त्याची कृपा आहे का पुढे, आहे का. आणि कर्ण युद्ध करत असताना कर्णाच्या रथात अश्वसेन नावाचा सर्प गेला. त्याला चावायचं कोणाला होतं माहितीये, लालाजी, अर्जुनाला. मग अर्जुनाच्या रथात का नाही गेला, कारण अर्जुनाचा रथ अग्निरथ होता. अग्निरथ आहे आणि अग्नीच्या जवळ सर्प कसा जाईल शेठजी मला सांगा. जळून जाईल ना तो, नाही जाता येत. म्हणून अर्जुनाकडे त्या रथात जाता येत नव्हतं. आणि कर्णाच्या रथात प्रवेश केला. कर्ण हा शूरत्वानं युद्ध करत होता. तेवढ्या अवकाशात पायाला स्पर्श झाला. सापाचा वकील साहेब. आणि कर्णानं खाली पाहिलं. ए ती व्याळा भयानाम, व्याळ म्हणजे सर्प. ए दधुंशुका हा म्हणजे सर्प. ए तुरंगा भयस्थिती सर्प. 14 नाव आहेत सर्पाला. ददंशुक सर्प, व्याळ सर्प, उरंग सर्प. मग बाकीची नावं वेगळे. मग हे वेगळे, तक्षक वेगळा, वासुकी वेगळा, आमका आमका वेगळा, अशी वेगळी, ही वेगळी सर्प झाली. पण सापाला 14 नावानं घोषित केल्या जाते. त्याच्यापैकी हे 2-3 सांगितली. प्रसंग असा झाला, हे काय 2-3 सेकंद माझं ऐकता. काय तुमचा आणि माझा शत्रू एकच आहे. कोण, अर्जुन. वेळ झाला का, नाही. आज उजळूस तर कीर्तन आहे. आज काय ताण घ्यायचं नाही. हो, इथे माणसं म्हणले कीर्तन जास्त होईने, म्हणलं ताण घेऊ नका. हो, हा नका, नाही लय मनातून होईल. काय भूत आगाव आहे. करतो 11 मला वेळ देता. हो म्हणते, तुमचा आणि माझा शत्रू एक आहे. कोण तुझा शत्रू, अर्जुन. तुमचाही शत्रू अर्जुन आहे. आमचं फक्त दिवस माळेपर्यंत शत्रुत्व असते. याला म्हणायचं युद्ध. मला एक कळते वकील साहेब, दोघाची भांडणं असावा, दोघांनी एकाच गाडीत तालुक्याला निघावा, गाडी जिथं थांबेल तिथं दोघांनी एकाच हॉटेलीत जेवावा. पण तालुक्यात कोर्टात गेल्यावर वकील 2 असावा. आणि जो न्यायाधीश न्याय देईल तो न्याय स्वीकारावा. याला भांडण म्हणतात नियतीचं. याला नियतीचं भांडण म्हणतात, नियतीचं. कर्णानं सांगितलं दिवस मारेपर्यंत आमचं शत्रुत्व, रात्र झाली की शत्रू संपला. दुसऱ्या दिवशी उजळलं, शंग फुकलं, वीरश्री अंगात भरली आणि ज्या बाजूने रथात बसलो पुढच्या बाजूचे आमचे शत्रू आहेत. शिंग आस्फुरलं की आमचं संपलं. नाही म्हणे, पण माझा हाडवैरी आहे. अर्जुनानं माझी आई जाळली,
पण मला त्याला संपिता येत नाही. तुम्हाला चंद्र सूर्य येतोपर्यंत जर जय प्राप्त करायचं असेल तर मला मदत करा. तुमच्या बाणावर मला बसवा, तुमच्या बाणावर मला बसवा आणि अर्जुनाला बाण मारा. डोळ्याचं वरचं पापण खालच्या पापणाला चिटकते तेवढ्या अवकाशात अर्जुनाच्या कंठाला चावा घेईल आणि कापूर पेटल्याच्या नंतर ठाईची समाप्ती झाली जायची. अर्जुन रथासह जळून जाईल. ऐका दुसरा मुद्दा. कर्ण किती हुशार आहेत महाराज. इतकं युद्ध करताना वाणी महाराजाचे विचाराचा पकडा किती मोठा असेल याची कल्पना करा. महाराज शूर माणसं शूरच असतात. ज्याची नख जिवंतपणे उपटावा महाराज पायी काटा नेते. व्यथा कुठं उमटती जीवे. परिपक्व नाकातला केस जर आपणच उपटिला तर पाणी कुठे येते डोळ्याला. परिपक्व दाढीचा आणि मिशीचा केस जर आपणच गणेश भाऊ उपटिला हजारे बुवा तर पाणी कुठे येते डोळ्याला. ज्याची नख उपटून काढली हो तरी त्याला स्वराज्य दिसत होतं. याला म्हणायचं शूर शंभूराजे. महाराज एक सांगू का. आळंदीतल्या मालकांची ओळी आहे. सर्व इंद्रिया लाकूड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, आणि मन होय वेडे कोंडे प्राण. मन होय वेडे कोंडे प्राण. झालं असेल का शंभूराजाचं मन वेड. महाराज आळंदीतले मालक विचार करत असतील काय राजा होऊन गेला रे, काय राजा असेल रे. आळंदीतल्या मालकांना भेवा वाटत असेल काय राजा आहे ज्याची नख जिवंतपणे उपटावा तरी रडलाच नाही. महाराज दयेची भीकच मागितली नाही त्याला शूर म्हणतात. दयेची भीकच मागत नाहीत त्याला शूर म्हणतात. शूर. महाराज कर्ण त्या अवस्थेतला आहे, त्या अवस्थेतला आहे. कर्णाला गिरगावकरांनी चोंभाळावं नाही, गिरगावकरांनी चोंभाळावं नाही. कर्णाचा विरोध करणाऱ्यानं कर्णाला चोंभाळले. महाराज अर्जुन हसत होता आणि जगाचा पाप रडत होता. तर संन्याशाने विचारलं इथं बसलेल्या, रुदंती को भवा हसंती को भवा. तुम्ही एक का हसलात आणि एक का रडलात वेगवेगळं विचारा. अर्जुनानं सांगितलं शत्रू गेलाय म्हणून हसतोय. आणि देवाला विचारलं का रडता. महाभारतातला 1 नंबरचा इमानदार गेला म्हणून रडतोय. शब्द सोडून दे, याच्या पुढचा शब्द आहे. ज्यानं माझं पाठराखण केलंय, माझी इच्छा पूर्ण केली तो मेलाय म्हणून रडतोय. कारण देवाची एकच इच्छा होती द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू पुसता कामा नये. आणि ते अर्जुनानं सहाय्य केले. महाराज सगळ्यांची बाणं झेलायची ताकद मारुती राहत होती. पण अश्वसेन हा शंकराचा उपासक आहे, शिवजींचा उपासक आहे. आणि अश्वसेनानं सांगितलं मारुती राय मला मदत करा, मला मदत करा, मला मला मला. मारुतीरायनं सांगितलं बेटे हा अग्निबाण आहे, अग्निरथ आहे, तुला येताच येत नाही, मी तसंही प्राप्त करतो. मारुतीराय म्हणले तुझ्या बुद्धीन ठरव. आणि अश्वसेनानं कर्ण सापडीला आणि कर्णाला विनंती केली फक्त तुमच्या बाणावर बसवा. कर्णाने त्याला काय उत्तर दिलं. हे बुजदिल, हे कुटील, हे पापी, शुराची ताकद त्याच्या बाहूत असते. शूर हा दुसऱ्याच्या बळावर लढत नसतो. महाराज उग बोलले कर्ण, उग बोलले, उग बोलले, उग बोलले. हे तुझी मदत नाही घ्यायची. अश्वसेनानं सांगितलं चंद्र सूर्य येतोपर्यंत महाभारतातला विजेता तू ठरशील. नकोय मला हे काम. ज्या वेळेला कर्ण धारातीर्थी पडले त्यावेळेला अश्वसेन गेला. त्यावेळेला कर्ण धारातीर्थी पडे. जगातली पहिले पत्रकार कोणतं श्रुती होती. श्रुतीच्या अगोदर कोणी पत्रकार नाही. आणि श्रुतीसारखा पत्रकार चंद्र सूर्य येतोपर्यंत पुन्हा जन्माला येणार नाही. हे बी लिहून घ्या, हे बी लिहून घ्या. श्रुती नावाची पत्रकार पंढरपुरातल्या मालकाचं बी ऐकत नव्हती. काशीतल्या मालका जे खरं तेच, ब्रह्मदेवाचं पण नाही. श्रुती नावाच्या पत्रकाराने कोर्टात निकाल नेला. आरोपी सासरा, बाप, चुकून बोललो बाप, एकीकून मुलगी. आरोपपत्र दाखल केलं संन्याशानं. फाईल कोणी नेली. श्रुतीनं. आणि श्रुतीनं न्यायाधीशाच्या कानात सांगितलं. न्यायाधीश कोण. सासरा. न्यायशास्त्र कोणी लिहिलं. गौतमानं. अहिल्या कोणाची पोरगी. गौतमाची. आणि कोणाची पत्नी. अहिल्या ही ब्रह्मदेवाची कन्या.
आणि गौतम माणसं इतकी एकरूप होते तर हा, आणि कसं तोंडान म्हणत असते आणि कसं म्हणत असते हा या का अशा बाया सारून म्हणतात तू दाखवतो म्हणून या आगाऊ धंदा न पा. श्रुती नावाच्या पत्रकारांनी सांगितलं बघा काय करायचं. न्याय सरस्वती कुंदेला वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदेना यायचे सांगितले. महाराज श्रुतीमुळं न्याय भेटला सरस्वतीला, श्रुतीमुळं न्याय भेटला सरस्वतीला. इतका कडक माणूस असला पाहिजे. फुटीरवादी नाही, हा हा, सुटकेसवादी नाही, डब्बावादी नाही, बॉक्सवादी नाही, बंडलवादी नाही, हां हां, नियतीवादी असली पाहिजे. जगातली पहिली पत्रकार श्रुती. श्रुती नावाची पत्रकार हजर आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. ज्या मारुतीरायाचं एवढं मोठं तुम्ही उदात्त अंतकरणाने गोडसं धर्म मंदिर बांधले, याच्याकरता एवढं वाक्य ऐका. आणि सगळी तिथं हजर झाली. विचारलं कर्ण महाराज तुम्ही का नाही आश्वसेनाला याच्यावर बसिलं. तर कर्णानं सांगितलं राजे हो, चंद्र सूर्य तोपर्यंत माझे पूर्वज माझ्यावर तुकले असते. तुम्ही एका वारकऱ्याच्या पत्नीला विधवा केले. पाहती पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आळविती किंवा आठविती. तर श्रुती नावाच्या पत्रकाराने प्रश्न केला. सगळ्यांची बाणं शेलायची ताकद मारुतीरायात होती, तुला कसं काय येऊ दिलं असतं. म्हणले मारुतीराय 11वे रुद्र. मारुतीराय कोणते रुद्र? 11वे. आणि मी कोण्या रुद्राचा भक्त? मी शिवजींचाच भक्त आहे. माझं का नाहीत ऐकणार, का नाहीत, का नाहीत, का नाहीत ऐकणार, का नाहीत. महाराज उद्धवानं सांगितलं ताई हे तुझ्यावर कर्णाचे उपकार आहेत, कर्णाचे उपकार आहेत. महाराज द्रौपदीला थोडंसं वेगळं वाटलं, कसं होऊ शकतंय असं. तर देवाकडे पाहिलं आणि देवानं द्रौपदीला सांगितलं ताई चल माझ बाजूला. बाजूला गेले आणि कर्णाचं नाव आठवून जगाचा बाप ओक्साबोक्शी रडत होता. ओक्साबोक्शी. ताई मानवी सिंहाची तुझ्यावर कृपा झाली, नाही तर मी सुद्धा तुझं कुंकू टाळू शकत नव्हतो, मी सुद्धा टाळू शकत नव्हतो. महाराज ही ताकद संतात आहे, ही ताकद संतात आहे, हे उपकार संताचे आहेत. म्हणून मालक पाहिलं 10 मिनिटाच्या पुढे 1 सेकंद पण सरकणार नाही, पण 10 मिनिटात 4-5 पुरावे असे पटपटपट देतो. संत शिरोमणी नामदेवरायांचं अधिष्ठान इथं जवळ आहे. एकूण येतं एकूण असेल जवळ. महाराज नामदेवरायाच्या घरी असणाऱ्या साध्वी जनाबाईच्या ताटात जगाचा बाप जेवत होता. तर आनंद आश्रमातून एक वारकरी आले उत्तर भारतातून. त्या वारकऱ्याचं नाव होतं संत कबीर. आणि कबीराने प्रश्न केला जनाबाई हे माय तुमच्या ताटात जगाचा मालक उष्ट खातो, कृपा कोणाची? दासी नामयाची म्हणून. काय उत्तर दिलं हो. जनाबाई म्हणतात कबीरा ही माझी ताकद नाही, मी नामदेवरायचं दास्यत्व केलं. शिष्यत्व नाही महाराज, मी दास्यत्व केलं. मी त्याच्या इथं दासी आहे, पण एका अधिकारी संताची दासी आहे. म्हणून अधिकारी संताचं दास्यत्व केलं तर जगाचा पाप ताब्यात राहिला. काय सांगू आता संताचे उपकार, काय मोठी कृपा आहे. महाराज औडंबरीचं नृत्य करणारी बाई, उदरम पोक्षणा अस्तितायाम नैवम लज्जास्ति तेषु. मला असं वाटतं ह्या नाचणाऱ्या लोकांना पुराण कळत होतं म्हणून एक आता म्हणत नाही पोटासाठी नाचते मी. इथं उदरम पोक्षानाम, हा फक्त याची चिंता आहे मला कसली लाज आली. असा एक व्यवसाय करणारी एक स्त्री हजारे बुवा, आणि तिला त्या व्यवसायातनं प्राप्त झालेली एक कन्या, तिचं नाव कानोपात्रा. बापाचं नाव लावता येत नाही. त्या कान्होपात्रेला आज तुम्ही पंढरपूरला गेले ना तर विटेवरच्या मालकाचं दर्शन नाही आधी. आता तुम्ही काय करता ते तुमच्या मनाचा प्रश्न झाला. पण पहिलं दर्शन सुखवरायचं, दुसरं दर्शन नामदेवरायचं, तिसरं दर्शन सिद्धिविनायकाचं साक्षी गणपती, हा त्याच्यानंतर कान्होपात्रेचं दर्शन, त्याच्यानंतर विटेवरच्या बापाचं दर्शन, आणि त्याच्यानंतर विटेवरच्या मालकिनीचं दर्शन. उजव्या हाताला कान्होपात्रा घेतली, विटेवरच्या मालकाच्या अगोदर कान्होपात्रेचं दर्शन,
तर निळोबारायाने प्रश्न केला. निळोबाराय म्हणजे देवाचे लाडके लढीवाळ भक्त. याच्या पलीकडे सांगतो, वारकरी संप्रदायाने निळोबारायाच्या नंतर कोणाचा अभंग स्वीकारला नाही. टरकणलेले असतील कोणी, पण वारकरी संप्रदायातल्या निष्ठावंत लोकांनी बरं का. हा, आता निष्ठानिष्ठी ज्याची आहे आणि ज्याच्याकडे लय जोर झालाय हे एखाद्या वेळ गाण्यावर कीर्तन करायला लावतील. तेव्हा इथून पुढं कुठलंही कीर्तन करावं दगड टाकू नका. हे तुमच्यातले 2% हे माझ्या भाषेत सांगू का, मस्ताळ देतं. बरं बघ कशामुळे एखाद्या कीर्तन करावं ते मना नालायक तुमच्या इथं. तुमच्यातल्या 2% लोकांकडे पैशाचा जोर झालाय. तुमचे आलेलेच पैसे चुकीचे येतं म्हणून तुम्ही नालायकाला डोक्यावर घेतलंय. कारण एखाद्या कीर्तनकारानं पत्र पाठवलं का शेठजी की माझं कीर्तन घ्या म्हणून, मग तो चुकीचा असो की चांगला असो, संप्रदायाचा नियम सांभाळणारा असो की नियम सांभाळणार असो, कशाला त्याच्या नावानं बोंबलता. ज्यानं त्याची तारीख घेतली त्याचे वाभाडे काढणं सुमळ्या. हा, सरप निघून गेला आणि फरकंडीव काटे आणायला हात तुटून जातील ना नालाय का. माणसं याची पोरगी नीट वागली नाही ते म्हणला सोयरी करणारच मूर्ख होता. आता त्यानं साडी नेसून नांदाव का, मूर्खपणा आहे ना वकील साहेब. दुसऱ्याला दोष कशाला द्यायचा माणसानं. हा नालायकपणा कधी करायचा नाही. मी स्वतः सांगतोय की मला बरेच लोक म्हणतात महाराज कीर्तन झकास करा, तुझ्या बायकोची साडी नेसून नाचवतो. कीर्तन हा झकास विषय असतो का हराम करा. कीर्तन हा मनोरंजन नाही, मनाचं भंजन आहे. याचं नाव कीर्तन आहे. कीर्तन हे बोधावर आरूढ असलं पाहिजे. महाराज कर्णाची चांगल्या माणसावरची निष्ठा इतकं जरी लक्षात ठेवलं तर बस झालं. माझ्या माईनो, कर्ण त्या बाईचा पती होता. कर्ण त्या बाईचा पती होता. ती बाई आधी नवऱ्याचं दर्शन घेत नव्हती. ती कोण्याच देवाच्या आधी पाया पडत नव्हती. येथे विश्वनाथाम प्राप्तोर भया, काशी विश्वनाथ. येथे जगदानंद कंदपतये वैकुंठादी भगवान विष्णू परमात्मा वसंती सत्यलोकानाम ब्रह्मदेव. हे तिन्ही जरी सकाळी घरी आले तर आधी ती गायच्या पाया पडत नव्हती, आधी कर्णाच्या पाया पडत होती. तिचं नाव होतं वृषाली. तिचं नाव होतं वृषाली. आपलं काय नाही, देवाला मंजुळा वाहता वाहता पप्याचा बाप तसाच गेला हिंगोलीला. डबा नाही काय नाही, वाव 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 वडापाव खाऊ लागला. म्हणलं काय काय नाही काय म्हणलं काय नाही वाण्याराव आणि खाला म्हण काय नाही काच काय वडापाव कस काय आमच्या गोळ्या संपल्या होय काय या येडपटे काय म्हणलं. अरे वडापाव काऊन खाला. नाही 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 काय दिसायला खाल्याला नाही कसं नाही खाल्ला सण नाही. ती पूजा करू लागली असं सांग ना सोमळ्या. तुम्ही जर पूजाच्या नादात बसल्याच्या नंतर जगा तुमचा कपाळाचा मालक जर उपाशी जात असेल तर 1 कोटी महादेवाला बेल वाहिलेलं शून्य आहे आणि 1 कोटी पांडुरंगाला मंजुळा वाहिलेलं शून्य आहे. तुम्ही जर मालकाची सेवा केली आणि त्याचं दर्शन घेतलं तर तिची देवावरी सत्ता. नैवम गिरगावकर लिखितम. हा तिची देवावरी. तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे. सकाळी एकदा नवऱ्याच्या पाया पडत जा. किती जणी पडताल असा थोडासा हात वरी करा, जास्त करू नका. किती जणी पडताल उद्यापासून. म्हणजे इतके कदळ आहेत का तुमचे नवरे, तुम्ही त्याच्या पायात पडणार नाहीत. हा आता मीच साखळ्या आणतो त्याचे पाय बांधायला. पड जा माझ्या माईनो, पाय पड जा माझ्या माईनो, पड जा. आमच्या पाया पड्यानं तुमचं काय भलं होणार आहे. मी त्या दिवशी बोलून गेलो एका बाईन महाराजाच्या पाया पडायला पोरग नेलं. म्हणले बाई काऊन तुमच्या पाया पड्या पोरग बुद्धिमान होईल. महाराज म्हणले माझ्याच पोराला डोक्याच्या गोळ्या चालू आहेत. मग ज्या महाराजाच्या पोराला डोक्याच्या गोळ्या चालू आहेत ते ते महाराज तुमचं पोरग नीट करतोय. तुम्ही मालकाचं दर्शन घेत जाऊ द्या. याच्यातल्या 2 बायाने घेतलं तरी गिरगावकराचा संसार सुखाचा. 2 नका सगळ्या जणी घेऊ. वाकायच्या नाही कमरा तुमच्या येडिंग झालेली आहे. कसं वागता नका नका. पड जा महाराजाच्याच पाया. हो महाराजाच्या पण त्याच पडा जो मायबापाच्या पाया पडतो. त्या महाराजाच्या पाया पडा. जो महाराज आई वडिलाच्या विरोधात आहे त्याच्या पाया पडताल तर तुमचा संसार खालून जळण. माईकवर बोलणं इतकं सोपं आहे. मला विचारणार आहे का नाही कोणी. हा का मी व्यसन तुटलेला बैल आहे. कसं बोलता येईल काही बी. काय सांगत होतो हे कान्होपात्रेचं दर्शन. महाराज निळोबारायसारखी महान संत कान्होपात्रेच्या तिथं गोळकट टाकली आणि रात्रीच्या वेळेला रामकृष्ण हरीचा ध्वनी त्या बुंथ्यातून आला. विचारलं कोण तर स्त्रीच्या स्वरात रडत होती.
रामकृष्ण नामाचा ध्वनी. कोण? कान्होपात्र आहे. बाई, विश्वाच्या मालकाच्या उजव्या हाताला जागा कृपा माऊली महावैष्णव ज्ञानोबारायची. धन्य कान्होपात्रा झाली भाग्याची, भेटी ज्ञानदेवाची. महाराज कान्होपात्रे रूपकार ज्ञानोबारायचे. काय सांगू आता, संतांचे उपकार. काय शक्ती महाराज. विश्वाच्या मालकाची पत्नी हरवली, सापडून कोणी दिली? काय सांगू आता, संतांचे उपकार. महाराज अर्जुन आणि पंढरपुरातला मालक जळत्या रथातून वाचिले कोणी? ध्वजस्तंभावरी वानरू. एक लक्षात ठेवा, ही ओईले येत असताना वैकुंठवासी गुरुवरे नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, ज्ञानोबाराय ओईले येत असताना ध्वजस्तंभावरी वानरू, कागदाच्या खालून शेपटी आली. ओई पुढची लिहू देत नव्हती भरत बुवा. ज्ञानोबारायने असं पाहिलं, मारुती राय काढून घ्या शेपटी. म्हणले मी वानर आहे, ऐका ना, मूर्तिमंत शंकरू. पुढे वाक्य लिहिलं, मूर्तिमंत शंकरू. महाराज या महात्म्याची कृपा द्वारकाधीश कृष्ण परमात्म्यावर झाली आणि मानवी सिंहात त्या 4 सिंहापैकी एका सिंहावर अर्जुनावर झाली. जर मारुतीरायाची कृपा नसते तर विटेवरचे मालक आणि अर्जुन पहिल्याच बाणानं जळाले असते. काय सांगू आता संतांचे उपकार. किती मोठी शक्ती महाराज. काय 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 वैभव आहे. ही सगळी कृपा कोणाची असेल तर संतांची आहे. नामदेवरायला विचारलं कोणाची कृपा? आमच्या गुरुवर्यांची. ज्ञानोबारायला विचारलं कृपा कोणाची? निवृत्तीनाथांची. महाराज आपोआपल्या गुरुवर्यांची ही मोठी प्रचंड कृपा आहे आणि ते उपकार आहेत आणि त्या उपकारामुळं विश्वातले सगळ्यात मोठे उपकार खाली दबल्या जातात. देवाचे उपकार का होऊ शकत नाही? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. देव कोणावर उपकार करू शकत नाही. मायबाप उपकार आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. आई वडील फक्त स्वतःच्या लेकरावर उपकार करतात, दुसऱ्याच्या नाही. संत नालायकाला सुद्धा चांगलं करतात. आपण आसारिके करीती तात्काळ नाही काळ त्या वेळेला. विढोबार एकच मिनिटात एक पुरावा सांगतो. ज्या मारुतीरायाचं अधिष्ठान केलं त्या मारुतीरायानं वाल्मिकाला मोठं केले. नारदांची कृपा झाली, महर्षी झाले, पण वाल्मिकांचं रामायण जर प्रसिद्ध कोणी केलं असेल तर मारुतीरायानं केलं. मारुतीरायाने एका कीर्तनात सांगितलं त्या दिवशी, मारुतीरायानं स्वतःचं रामायण समुद्रात बुडिलं. मारुतीरायानं स्वतःचं रामायण जर समुद्रात बुडिलं नसतं तर वाल्मिकाचं रामायण कोणी पण वाचिलं नसतं. मग वाल्मिक ऋषींचं रामायण प्रसिद्ध जर कोणी केलं असेल तर ते मारुतीरायानं केलंय. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर. देवाच्या पाया पडायला मुलगा नेला आणि सांगितलं देवा याचं कल्याण कर. देव म्हणला बाई हे अख्ख्या घराचं वाटोळ करणार आहे, याचं मी काय कल्याण करील? बाईनं सांगितलं देवा असं का म्हणता? याचा बायोडाटा सांगते, याची जन्मकुंडली सांगते. म्हणजे देव जन्मकुंडली बदलू शकत नाही, मायबाप बदलू शकत नाहीत. जन्मकुंडली बदलायची ताकद फक्त संतात आहे. संत बदलू शकतात. ही संतांची उपकार आहेत. नाही बदलू शकत तुम्ही, आम्ही कोणी. कोणालाही वडिलांना वाटत नाही आपला मुलगा विद्वान व्हावा, साहेब मोठ्या पदावर जावा, त्यानं भरपूर पैसे कमवावा, मान सन्मान लौकिक मिळवावा, असं कोण्या मायबापाला वाटत नाही. प्रत्येकाला वाटते, प्रकट वाटते प्रकाशराव, पण नाही करता येत. आपल्या हातात नाही ना ते, नाही आपल्या हातात ते मात्र कधी संतांनी जर मनात आणलं तर होऊ शकते. किती होऊ शकते सांगू तुम्हाला. जगात एका माणसानं इतकं पाप केलं की त्याचं पाप रामायणात आत्तापर्यंत कोणालाही सांगता आलं नाही. हा शेठजी आटनाव विठाला 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 नाही करू शकत भरतभाऊ कोणी. एवढं पाप केलं की ते पाप रामायणात आतापर्यंत लिहिलंच नाही. म्हणजे लिहिण्यासाठी वजन लागेल ना, किलो 2 किलो, क्विंटल, टन, 10-5 ट्रक, 50 गाड्या, 9-10 फॅक्टऱ्या. कारण लिहिण्यासाठी ब्रह्मदेवाचा बुद्ध्यांक संपला. इतकं पाप केलं एका नालायकानं. आधीचं सांगतोय धरा धरेषु भय व्याप्ता धेनु रूपेण नारायणी. पृथ्वीला एका ठिकाणी नारायणी शब्द वापरलाय. गाईच्या रूपात आईसाहेब आल्या. पृथ्वी माता तळतळ तळतळ करू लागली. विश्वाच्या मालकाला सांगितलं जगन्निवासा पाय माझ्याकडे.
अरे मी विश्वातल्या सर्व जीवांना थारा देते रे. कोणी कामाचा असेल, कोणी नसेल, कोणी विद्वान असेल, कोणी परमार्थिक असेल, काय असेल, मी सगळ्यांना थारा देते रे देवा. देवा थारा देते. एक लक्षात ठेव देवा, मला ज्यानं धरलंय तो शेष सुद्धा भागलाय रे देवा. तो शेष सुद्धा कंटाळलाय. ऐक रे देवा, बघ ना माझ्याकडे, बघ ना ह्या पाप्यांची संख्या किती वाढली, त्याच्यापैकी तो एक. इतकं पाप, इतकं पाप, इतकं पाप गणेश बुवा. मला असं वाटतं एखाद्या पुराणकारानं जर सांगितलं तर 1-2 कोटी माणसं मारले तर चुकीचं आहे, त्यांनी त्याचा शब्द वापस घ्यावा. भारत बुवा किती माणसं मारलेत मिळच नाही त्याचा. इतकी माणसं मारली, अप्रतिम पाप, अप्रतिम. एवढं पाप करणाऱ्याचा उद्धार करू शकते कोणी? एक सांगू का तुम्हाला, तिळा इतका जरी गुन्हा केला आणि तो गुन्हा जर ज्यानं पाठीमागं घातला, गुन्हे करणाऱ्याचा अर्ध पाप गुन्हा झाकणाऱ्याच्या डोक्यावर पडत असते. एवढा गुन्हा कोण झाकील? पण त्याला त्या पापातून मुक्त करण्याची ताकद फक्त संतात आहे. एकच 6व्या क्रमांकाचा संन्याशी पोचला. एक सांगू का तुम्हाला, 6व्या क्रमांकाचा संन्याशी या संन्याशाच्या पासंगाला पण बसू शकत नाही. हा 1 नंबरचा संन्याशी. आणि 6व्या क्रमांकाचे संन्याशी म्हणजे देवर्षी नारद. हो, आपण त्यांच्या जीवावर खातो बरं, इतकं लक्षात घ्या. तुम्ही पण, मी पण, तुम्ही पण. हो, आणि तुम्ही आम्हाला 2 टायमाची भाकरी देतात त्या 6व्या क्रमांकाच्या संन्याशामुळं. कारण ही गादी त्याची आहे, ज्याला नारदांची गादी म्हणतात, त्या संन्याशाची कृपा आहे. आणि हा संन्यासी भेटला. एक जण म्हणला, मारुती राहायला 1 नंबरचे संन्यासी कसे म्हटले? अरे सुमळ्या, ज्याची इंद्रिय ज्याची आई बघू शकत नाही तो 1 नंबरचा संन्यासी. एवन सगळ्या संन्याशांचं शरीर त्याच्या आईनं, त्याच्या बाबांनी बालवयात पाहिलं, झाल्या झाल्या दाईनं पाहिलं, हॉस्पिटलमध्ये जन्माला आला असेल तर डॉक्टरनं पाहिलं. पण असा एकच संन्यासी, एकच, की ज्याचे इंद्रिय त्याची आई सुद्धा बघू शकत नाही, नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा आईच्या पोटातच बांधून आलेला संन्यासी, त्या संन्याशाचं नाव मारुतीराय. हा 1 नंबरचा संन्यासी शेठजी. 6व्या क्रमांकाचा संन्यासी ज्यानं भजन केलंय. कारण वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शिवशंकरानं 6व्या क्रमांकाच्या संन्याशाला घेऊन केली. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर, 6व्या क्रमांकाचे संन्यासी देवर्षी नारद. आणि या नारद नावाच्या संन्याशाला आपलंसं करून माझ्या देवादिदेव काशीतल्या मालकांनी, शिवजींनी भजनाची सुरुवात केली. पण सोबत नारदांना घेतलं. भजन ही कोणाची परंपरा? कोण करी भजन? भजन करी महादेवा. भजन ही परंपरा शिवजींची. सोबत नारदांना घेतलं. आणि तुंबर नावाची व्यक्ती, नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर. नारद लक्षात आले. तुंबर कोणी सांगता येईल का? किती कीर्तन ऐकले बरं आतापर्यंत तुम्ही? मला गोळी घाला. कोण होते तुंबर? कोणाचा पुत्र तुंबर? कोणाच्या वंशातला? तुमचं झालंय कसं माहितीये का? फक्त महाराज श्रीमंत करायचे. जाऊ द्या, मी तरी ती गोळी कशाला देऊ, रिॲक्शन याचं तुम्हाला. राहू द्या, पुन्हा कधी कीर्तनात सांगेल. विठाला विठाला. योग असा आला, तसा 1 नंबरचा पापी नव्हता तो. त्याच्या अगोदर 9 पापी झाले. 9 पापी, 9. हा 10व्या क्रमांकाचा पापी आहे. मी पण असंच म्हणायचो एकदा, रावणाला श्रीमंत म्हणायचो. नंतर मी ज्या वेळेला वाचिलं का त्यावेळेला लक्षात आलं रावण 6व्या क्रमांकाचा श्रीमंत आहे. रावणाच्या अगोदर 5 श्रीमंत होते. त्याच्यातला 1 नंबरचा श्रीमंत कोण? ज्याच्या नावामुळे या देशाला ओळखल्या जाते, त्याचं नाव आहे भरत नावाचा राजा. जेने दिगमंडल जिंकिले, समुद्र वलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरी. स्वर्गातल्या देवांना. हो जोरदार बोला बोला. चला, फोन कोण तुमचाच वाचतो का? बोला बोला बोला. हो हो, उद्याचा काल आहे का? बरं चालतं, ठीक आहे, त्याला बंद करा ना.
विठाला 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 आगाऊच भूते बाबा हे. दहाव्या क्रमांकाचा पापी. या 10व्या क्रमांकाच्या पाप्याचा 10वा जर पापाचा करायचा असेल तर त्याला संतत लागतात. आणि 6व्या क्रमांकाचे संन्याशी, त्याला आश्रम नाही, काय नाही काय नाही काय नाही, रस्त्यावर त्याचं दुकान, हातात एक लाकूड, कितीतरी लाख कोटी खरवं नाही शेटची, कितीतरी लोकांच्या रक्ताने रंगलेलं लाकूड, कितीतरी, अगणित, असंख्य, संख्याच नाही ना रामायणात, एवढ्या लोकांच्या रक्ताने रंगलेलं लाकूड त्याच्या हातात. दिवसभराची माणसं मारायची, रात्री सुद्धा माणसं मारायची, आणि जो त्यांच्याकडे आवेज असेल गणेशबुवा तो संसारातल्या लोकांना नेऊन द्यायचा. तुमच्या एक लक्षात ठेवा, कुटुंब प्रमुखानं केलेलं पाप संसारातले लोक फेडीत नसतात. गिरगावकरानं पापाची संपत्ती कमवली तर बायकोला आणि लेकराला तिळा इतका दोष नाही, तूच फेड सुमळ्या. यम ठरवीन तुला कोण्या नरकात टाकायचं ते. यम यम कधीपर्यंत? जोपर्यंत त्यांना कळत नाही तोपर्यंत. कळाल्यावर जरी मला मान्यता देत असतील तर मग पापाचे अधिकारी ते, पण बायको नसतीच. पुराण मान्य, नवऱ्यानं केलेला परमार्थ बायकोला मनानच अर्धा भेटतो, आणि नवऱ्यानं केलेलं पाप इकत पण बायकोला घेता येत नाही, हे त्यालाच फेडावं लागतंय. हा पुराणाचा सिद्धांत आहे. विठाला विठाला विठाला. त्या रस्त्याने एक संत गेले. आता ते महाराज असे होते की त्यांना खिसा नाही, शर्ट नाही भरत बुवा, बँकेत अकाउंट नाही, वीजभर जमीन नाही, काही नाही होतं त्यांना. जीवनात कोणी नारळ दिलं नाही, पाकिट तर विषय सोडून द्या, नारळ सुद्धा नाही दिलं जीवनात. महाराज, नारदाच्या काखात झोळी आहे असा जगातला कुठलाही फोटो काढणारा फोटो काढू शकत नाही. काय त्याची माय व्याली? कारण ज्यानं जीवनात कधी झोळीच अडकिली नाही त्या नारदाचा फोटो काय काढू शकता तुम्ही झोळी सकट? अशी मोजकी संन्याशी, त्याच्यापैकी 2, एक मारुतीराय आणि दुसरी नारद. पुन्हा योगाला पुढचे सांगत राहील, हळूहळू ऐकत जा. असा संन्याशी भेटला. महाराज, त्या पाप्याला सर्वात मोठं दुःख झालं. जीवनातलं पहिलं गिऱ्हाईक भेटलं की ज्याच्याकडे काहीच सापडत नाही, पण त्याच्या लक्षातच नव्हतं असं गिऱ्हाईक भेटलंय. आतापर्यंत जे जे भेटले त्याच्याकडे 6 होते, आणि यानं 6 फुकून दिलेले होते. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार नारदान पेटून दिले ते. आणि तुमच्या माझ्यासारख्याकडे ते आहेत, आपल्याकडे आहेत ते. या 6 बरबटलेले आतापर्यंत सापडले, आणि 6 ज्यानं फुकून दिलेत असा निष्कलंक भेटलाय. आणि म्हणून कपाळावर हात मारला, काय सकाळी सकाळी भेटले. महाराज, पुण्य उदयाला आलं. बहुआ संत दुर्लभ आहेत. हे साधू दुर्लभ आहे. हिरा आहे पण कमलावर दुर्लभ आहे. योगी आहे पण निर्मळ दुर्लभ आहे. साधू भेटतील ना साधणारे, ज्यानं 6 धुतलीत का वकील साहेब, असा साधू दुर्मिळ आहे. आज योग काय? आज श्रीगुरु वैराग्याचं टोक माझ्या गोरोबा काकांचा निर्वाण दिन आहे आजचा. आठवण करून द्या, शेवटी सांगतोय. मला वाटतंय समर्थांचा सुद्धा निर्वाण दिन आहे आज, समर्थांचा पण. वा, आले जवळ. महाराज, त्या पाप्याच्या एक लक्षात आलं, फक्कड भेटलाय, कपाळावर मारलं हजारे बुवा. आणि पुन्हा त्याला आश्चर्याचा दणका भेटला की माझं नाव ऐकल्यावर ज्यांना बाथरूम सुरू होती, शेटजी,
आज मला मूर्तिमंत पाहिल्याच्या नंतर तिला इतकं दुःख नाही असा निधडा शिंह पाहिला तो 6व्या क्रमांकाचा संन्यासी देवर्षी नारद. सामान्य ताकद आहे महाराज. तेवढ्या मोठ्या गुंडाला पाहिल्याच्या नंतर एका तिळा इतकं तोंडावर काही घेऊ नये. गुरुवर्य पुराणाचे गाढे अभ्यासक वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा प्रश्न असायचा, तुम्ही पुण्यवान माणसात, बाबांचा जन्म या भागातला आहे. बाबा सांगायचे त्या गुंडानं नारदाला कितीतरी प्रश्न केले, त्याच्यातला पहिला प्रश्न आहे तू मला का नाही भ्याला. पहिला प्रश्न तू मला का भ्याला नाही प्रतापराव विचारलं, प्रकाशराव मला का नाही भ्याला. तर नारदानं सांगितलं भ्यावं लागते फक्त भरतभाऊ मरणाला, आणि मरण आमचं कधीच मरून गेलंय. ताण घेऊ नका, तुम्हाला मस्त देतो म्हणायला, काय काळजी करायची नाही. वाड्या आपला असला ना उकांड्यावर बसलं तरी नुकती येते, फक्त वाड्या आपला असावं. आणि आपल पोट्या असल्यावर गादीवर बसल्यावर बी ते मिठच वाढून जातो. काळजी करू नका, तुमचा वाड्या. महाराजी लोक मरणाला भेट नव्हते का, भक्तीच्या बळावर डोक्यावर पाय दिलाय. जगा काळ काळ महाराज, भक्तीच्या बळावर काळाच्या डोक्यावर या लोकांनी पाय दिलाय. आवाज दादा आवाज, देव चांगलं करेन माहिती तुझं, मालकरी आहे पुन्हा. हॅलो हॅलो, हे आम्हाला भेट नाहीत अद्याप नाही. त्याला सांगितलं अरे तुला कशा करता भ्यायचंय. म्हणले मी मारल्यावर माणूस मरतोय. अरे काय येडपटे माणूस. म्हणले दक्षिणेचा राजा आमच्या इथं पाय चाटायला येतोय. दक्षिणेचा राजा यम पाय चाटायला येतो माझे, पाय 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 पाय. यम धर्मवास पाहे नित्य काळ, मने धन्य वेळ भेटतीये. यमाला सुद्धा चांगला साधू आवडतोय. आणि तू काय घेऊन बसला ह्या फाटक्या लाकडाचं घरानं. ह्या लाकडाला मी भेन. अरे हे लाकूड ज्याच आहे ते आमचे पाय चाटायला येतोय. यम त्याच्यात मृत्यूचा फासा होता, आणि हा फाशाचा मालक यम आमचे पाय चाटायला येतोय. डोक्यातला घाम पायात आला गणेश बुवा, लोटांगण घातलं. पश्चातापेन शुद्धता, अनुतापेन शुद्धता. आपल्या कायद्यात एक नियम आहे देशमुख साहेब, गुन्हेगारानं जर गुन्हा स्वतःहून सांगितला तर 5-4% शिक्षा कमी होती. त्यानं स्वतः कबुली द्यायची विकायची. हो स्वतः सांगायचं माफ करा माझ्याच्यानं असं असं झालंय. त्याचं वर्तन जर चांगलं झालं तर त्याला मध्यंतरी सुट्ट्या पण देतात म्हणून काय त्याला, मी काय झालो नाही कैदी. आणि इथं तर चटत दुकान पाठ आहे. पश्चातापेन अनुतापेन शुद्धता. एवढा मोठा 10व्या क्रमांकाचा गुंड पण अनुताप झाला बुवा, आणि लोटांगण घातलं. लोटांगण कोणाच्या भरत बुवा, आलिंगन संताची या पेटीच्या पट्ट्यात फेकून दिल्या पठ्यान. महाराज हे यंत्र विकत भेटत नाही हो प्रकाशराव, हे गंधर्वाच्या कृपेने प्राप्त करावं लागते. तुम्हाला बोट विकत नाही घेतले, ते इंद्राच्या कृपेने प्राप्त झाले. विडाला आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. एक सांगू का तुम्हाला, किती बी सोन्यात दुसरा धातू मिसळा आणि मुशीत सोनं टाकलं आणि मूस गरम केली की मधलं चट जळून जाते. त्याला सोनं गाळणारी माणसं म्हणतात. पण त्याच्याही बापाची ताकद नाही, त्याला मूसच लागती. मूस लागती, मूस मूस. मुशीचे निया संगयो हे मा जयति कंचनम, मात्रा सजायते न प्रिया. प्रिय म्हणून कोणता आकडा द्यायचा आतापर्यंत कोणाला देता येत नाही. इतकं शुद्ध करायची ताकद त्याच्यात आहे. त्या मुशीत सोन्याला शुद्ध करायची ताकद, राजधातूला शुद्ध करायची ताकद मुशीत, आणि सोन्याला सोनं म्हणण्याची ताकद ज्या सोन्यात आहे याला शुद्ध करण्याची ताकद संतात आहे. लोटांगण घातलं, पश्चाताप झाला, पाप कधीच जळालं भरत बुवा. पण पुन्हा शेठजी पापात पडू नये म्हणून एक मार्ग दाखिला. तो मार्ग म्हणजे रामनामाचा. बस म्हणजे इथंच
बसायला लावलं. कुठं म्हणता येत होतं मरा 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 मरा. जीवनभर चुकीचं काम करणाऱ्याला नीट कसं येईल? तुम्हाला एक सांगू का, कधीच जी माणसं कोणाला चांगलं म्हणत नाहीत का, त्याचा स्वतःच्या हातावर पण विश्वास नसतो. येती वाणी स्पष्ट जायते हा पावित्र्या येती भंगेषु येत पारणीर भय जायते आसंगास्त ते वच नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गिरगावकरांना लिहिलंय का? ज्याच्या वाणीत कधीच पवित्रता नसती, पारणी म्हणजे हात, त्याचा स्वतःच्या हातावर विश्वास नाही. स्वतःला असं धक्के मारत होतं, काय करावं काय करावं काय करावं. तृणाग्नी मिळे तैशी नामे केले, हो कापुराच्या वाती आईची समाप्ती, अग्नी कर्पुराची मिळी कोण उरली ती काजळी. शिल्लक राहतं का तिथं? काही नाही, पापच संपलं. त्याच्यामुळं शेजाऱ्याच्या उशाला बसण्यापेक्षा घरच्याच्या पायथ्याला बसलं पाहिजे बरं का. घरचं काम येत असते. विठाला विठाला गणेश बा ध्यानात ठेवलं पाहिजे कधी बी. हो बायको गावाला गेली, शेजारनी पुरणपोळ्या दिल्या. किती दिवस वकील साहेब? ती म्हणली कदरलीन मेल्या. दुसऱ्या दिवशी तीन दिले गळफाशी. गळफाशी नाही कळालं, शेंगुळे आवड झालते ना मग. गळफाशी काय दिली? शेंगुळे शेंगुळे गौरव ती पुरणपोळ्या घरची घरची. आपला आपला असावा. शेवटी मदत केली ना भावना. पाप संपलं. किती पुण्य वाढलं, किती पुण्य वाढलं, किती पुण्य. असा पलंग भेटला बसायला, तुमच्या दुकानात नसेल तो. नामदेव फर्निचरमध्ये तो पलंग कसा असेल? कारण त्या पलंगावर बसून, त्या व्यासपीठावर बसून असं लिहिलं, याची कीर्ती वाढली गहन रे केले रामायण रामादी. मालक सांगतात किती पावर वाढली माहिती जयस्वाल देशमुख साहेब. पंढरपुरातल्या मालकाची मुलगी विधवा झाली शेठची. पंढरपुरातल्या मालकाची मुलगी जावाई मेला. इतकं नातं जवळचं कोणतं असू शकते? जावाई गेला जावाई. शेषशाही अनंत लखनलालजीचं अंतःकरण पाणावलं आणि विटेवरचे मालक मर्यादा पुरुषोत्तम 7व्या अवतारात ते रामचंद्रांच्या पायावर डोकं ठेवलं. दादा, मुलीच्या कपाळावरचं कुंकू माझ्या हाताने पुसण्यात आले. काही पर्याय आहे का आपल्याकडे? कोण जावाई? लंकेश राजा रावणाचा पुत्र इंद्रजित आपला जावाई आहे. सुलोचना माझी मुलगी आहे. महाराज इतकं अंतःकरण कालवलं मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचं. लखन लखन तो मुलीला विधवा केलास. मालक माफ करा, अपराध घडला, काही काळजी करू नकोस, मी जिवंत करतो. बसा शांत, मी बोलतो ते ऐकत राहा फक्त. आणि मग मारुतीराय जवळ आले आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना विचारलं की तुम्ही इंद्रजिताला जिवंत करणार आहेत? हो. कशामुळं? काही नाही म्हणे, आमचा जावाई आहे. वा, हे कधी कळालं? आजच कळालं मारल्यावर, आधी नव्हतं माहीत. इंद्रजित तुमचा जावाई कसा? लक्ष्मणजीची कन्या सुलोचना आहे, शेषाचा अवतार आहेत. वा, बर. मग रावण कोण तुमचा? व्याही. शांत बसा ना, ऐका. विसंग हे ना विक्षेप होतं तसा. विडाला 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 विडाला. एक सोपा मुद्दा आहे शेठची. रावण जर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची व्याही असतील तर रावणाची सीता कोण? विहीन. आपल्या भारतीय संस्कृतीत हा न्याय आहे का हो? व्याह्यानं विहिनीचं हरण करावं?
अमानुषाति कर्माणाम. मुनिर्भयस्थितः वेदशास्त्रपुराणात्मतायां यज्जायते वेदांतास्थितो अपात्रेषु भयस्थितः. या विश्वातल्या प्रत्येक सिद्धांताला जुळत नाही असं काम रावणानं चुकीचं केलं आणि तुम्ही त्याला नातेवाईक म्हणता. मर्यादा पुरुषोत्तम 1 नंबरच्या संन्याशाला म्हणतात हनुमंत माफ करा. माफ नाही प्रभू, चुकीला माफ नाही. तुका म्हणे साना थोर नाही भीडभाड. तुका म्हणे साना थोर. मोठ्यानं चूक करू लहाने करू. सासूच्या हातानं जरी मिठाचा हात दुधाला लागला तरी दूध नासते आणि सुनेच्या हातानं लागला तरी दूध नासते. दूध किंमत करत नाही. सासू हिला मदत करा नाही 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 नाही. अभद्रा पारणी ज्या येते. पारणी म्हणजे हात. म्हशी या सलवा असते ती संगाना. म्हशी म्हणजे काजळ. पारणी हाताला काजळ लागलं. दर्पणा चेनी यहारे. आरशात पाहून जरी तोंडावर हात फिरला तरी गाल काळे आणि आरशात न पाहता फिरला तरी हात गाल काळे. चुक चुक आहे प्रभू. मारुतीरेनं प्रभू रामचंद्र म्हणतात हनुमंत तुला कळतंय सगळंच कळतंय ना. बुद्धिमताम वरिष्ठ. मारुतीऱ्यासारखी बुद्धी कोणाला असती वे? काय चातुर्य त्या मालकाकडं. हो ठीक आहे म्हणले. नाही पण आम्हाला उठवायचं. ही असली नाती कसली बी असू दी पण आम्हाला उठवायचं नाही. उठीत आलं. महाराज एका पवित्र साधूच्या कृपेने लालाजी जे सिंहासन भेटलं होतं का त्या सिंहासनावरच्या साधूकडं प्रकाशराव मारुतीराय गेले आणि ग्रंथातला एक श्लोक काढून आणला. फाडून नाही लिहून आणला आणि तो श्लोक ध्वजपत्रावर लिहिला गणेश बुवा आणि ध्वजपत्र शेपटीत बांधलं आणि शेपटीतला खून राहावा म्हणून घंटी बांधली. मारुतीरायाच्या शेपटीत कुठं कुठं घंटा बांधलेला फोटो आहे. घंटा बांधलेला. कशाचं स्मरण आहे? 2 गोष्टीचं. मारुतीरायाला प्रभू रामचंद्रानं सीता ही अंगठी ओळखेल म्हणून मुद्रिका अगस्तीनं दिलेली 9 ग्रहाची अंगठी. महाराज मालकाची अंगठी बोटात कशी घालतील मारुतीराय? ते मारुतीराय होते म्हणून शेपटीत बांधली होती. ती स्मरणात राहावी म्हणून घंटा. श्लोक बांधला तो स्मरणात राहावा म्हणून घंटा. अजून 4 कारण आहेत पण हे 2 लक्षात ठेवा ना. पुढचे सांगितलं हे विसरून जातील. विठाला विठाला वेळ भेटन आता. वेळ भेटन भरत भाऊ वाचायला. खरं तर गिरगावकरांना महिन्यात 10च कीर्तन करावं मग वाचायला वेळ भेटन. पण घाण्याच्या बैलावानी झालं. ते घाण्यावाले माणसं लय हुशार असतात. ते हिरवी पेंडी जिबेच्या तोंडाच्या ईदभर लांब बांधतात आणि बैल इळभर त्या घाण्याच्या त्या पेंडीला असं दिवस माळूस तर जीभ लागत नाही आणि त्या पेंडीच्या नादान पळायचलाय बैल पळायचलाय. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकली तुमची. हा तुम्ही तर नमरी बैल आहेत. तुमचे तर चेहरे पाहिल्यावर कळत मधात तसंच पडू देता आणि बांध कोरिता. आपल्यावर घेतल्यावर खसखस पिकत यायची. आपण सगळेच संसारातली बैल आहेत. प्रभू जरी झाला संसाराचा दास आपण बैल आहेत महाराज संसारातले. खरंच वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं जितकं वाचिता येईल तितकं समाजाला प्रबोधन करता येईल. आपलं पुराण सांगता येईल तितकं 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 वाचित राहावं. श्लोक आणला. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या पुढे टेकला. श्लोक वाचल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं. इकडे बघितलं लखन जिवंत करता येत नाही. दृष्टांत संपला. 10व्या क्रमांकाच्या पाप्यानं लिहिलेला ग्रंथ त्याच्यातलं तिळा इतकं सुद्धा पंढरपुरातल्या बापाला बदलता आलं नाही. 7व्या अवतारात. कृपा कोणाची? एका संताची. ऐका पुढे. असे बऱ्यापैकी न्याय लक्षात आले आणि हे न्याय कारण 7वा अवतार हा कर्जबाजारी आहे. कर्जबाजार ऋण फेडावया पुढचा कर्जबाजारी अवतार आहे 7वा. अत्यंत कर्ज. मग या विश्वाला निर्माण करणारा हाडा मासाचा कुंभार तिथे आलाय. कुलाल हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घडितो रे. वकील साहेब बाकीचे गाडगे कोण्याही दादाला करता येतील. एखाद्या गाडग्याला जर छिद्र पडलं तर सुलोचन लावून त्याचं छिद्र बंद करता येईल शेठजी. पण जाणून बुजून गाडग्याला 9 छिद्र पाडणारा जगातला एकच कुंभार आहे. त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. या उभ्या गाडग्याला 9 छिद्र पाडे. 9
काय बुद्ध्यांक असेल त्या विधात्याचा. परमेष्ठी भय स्थितः स्वेदार मज्जार तंतुर जायते हे नवाम्ना ठावायति क्रियाम मत्कुंभेशी काया तू भवा. रामायणात नाही शोधायचा, हे दुसरीकडे पाहायचं. एक जण म्हणे मी रामायण उलट सुलट वाचिलं, मला नाही गवसलं. मग मला का तुरीच्या पाट्यात गवसलं का? दुसरं वाची जाय सोमळ्या. विठाला विठाला विठाला. ते ब्रह्मदेव खाली आले आणि त्या सिंहासनावर बसलेल्या व्यक्तीच्या भेटी करता निघाले. शिष्य होते असे शिष्य होते. हे असतील नवल नाही गणेश बुवा, विश्व ज्याच्या ताब्यात येते जगाच्या बापाचे पोरं त्याचे शिष्य होते. कुश लव आणि कुश हे विटेवरच्या मालकाची मुलं आहेत. 7व्या अवतारातली मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची पुत्र आहेत. आणि त्या जगातल्या 1 नंबरच्या गुंडाचे शिष्य, 10 क्रमांकाच्या गुंडाचे शिष्य. अगोदर गुंडच ना. वाटपाड्या किती शब्द दाखवायचे तुम्हाला? अजून असे 2 शब्द आहेत, ते माझे सगळे केस पिकेपर्यंत मी कीर्तनात सांगू शकत नाही. भीती नाही, पण वय कमी असल्यामुळे ते शब्द काढायचे नाही, कारण मावल्या पुढे बसलेले आहेत. विडाला विडाला विडाला. शिष्य होते. सगळ्यांनी ओळखलं विधाता आहे, परमेष्ठी ब्रह्मदेव आहे. जे नवीन नवीन होते त्यांना कळालंच नाही. 4 तोंडाचा माणूस, 4 तोंडाचा माणूस, 4 तोंडाचा माणूस, 4 तोंडाचा माणूस पळतच गेले. गुरुजी आपल्याकडे 4 तोंडाचा माणूस आलाय. गुरुजींनी सांगितलं माणूस नाही, तुम्हाला जन्मला घातले तोच आलाय. रचिता ब्रह्मदेव आहे. रचलेल्या पिंडात काय टाकायचं हे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. आणि ह्या पिंडानं भरत बस शहाणपणा केल्या मळ्यात नेऊन कोण्या दिवशी फुकायचं हे काशीतल्या मालकाच्या हातात आहे. संवारकारी म्हणतात प्रकाशराव. टकटकच करायची नाही, कोणी म्हणायचंच नाही बहादर मुकाडे बस उद्या फुकायचे तुला. इथून गिरगावला जाईल भरोसा आहे का गिरगावकराचा? माशी पाखू पाकडे काय आपल्या हातात आहे. काशीतल्या मालकाचा संदेश आला की उद्या निरोप आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर अनंतात विलीन. लगेच त्याला क्लिप गेले दिगंबर. यायला काही धंदीत नाहीत. हे कडू कोणाला टाकावं जराशी लाज वाटली पाहिजे. विठाला 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 महाराज सत्पुरुषाच्या वाक्याचा अपमान करणं गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागतंय. सत्पुरुषाच्या शब्दाचा अपमान करणं महाराज ते अक्षरी नव्हती देखा. हो माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचे वाक्य, तुकोबरायांचे वाक्य, नामदेवरायांचे वाक्य, नाथबाबांचे वाक्य, सावताबाबांचे वाक्य, शेणाबाबांचे वाक्य, सद्गुरू गोरोबा काकांचे वाक्य, ही काय अक्षर येतोय महाराज? आपल्यासाठी याच्या सोपा पर्याय सांगतो महाराज. भरत बुवा आम्ही बोललेल्या शब्दावर म्हणजे अभंगाच्या शब्दावर तुम्ही वाजवता. आपली ताकद आहे का ती? नाही. तुम्ही सुद्धा त्यांचे शब्द म्हणता, मी सुद्धा त्यांचे शब्द म्हणतो. आपण खातो कोणाच्या शब्दावर? आम्हा घरी धन शब्दाची रत्ने महाराज. ही रत्न आहेत. रत्न 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 काही वेळात खालीवर येऊ शकतात. 20 वर्षापूर्वी सोन्याचा भाव सांगा बरं. आज सोन्याचा भाव पहा बरं. रत्न वरी जाऊ शकतंय आणि देशावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीनं रत्न पुन्हा खाली बी जाऊ शकते. तुमच्या आमच्या बापाची जहागिरी नाही रत्नाला भाव वाढवायची, पण संतांच्या शब्दाचा भाव कमी करायची कोण्या हरामखोराची ताकद आहे? विठाला विठाला. रचेता आला, रचेता आहे, रचेता सृष्टीचा रचेता आहे महाराज. जीव सृष्टीचा रचेता ब्रह्मदेव आहे, मुंगीपासून तर झाडापर्यंत. तुमची आमची जहागिरी नाही. किती रचेता? तुम्ही किती पैसे दिले पोरग सुंदर होईल? तुम्ही कोणता औषध त्याच्या आईला दिल्या मुलगा सुंदर होईल, विद्वान होईल? आई तुमच्यात ताकद नाही, वैद्यात नाही. ती ताकद आहे त्याच्यात. एखाद्या वेळेस तुमच्या कर्तव्यात येऊ शकते, तुमच्या कर्तव्यात ती ताकद येऊ शकते. ती पण नामदेवरानेच सांगावा. वस्त्रदाने सुंदरपण, ज्ञानदाने ब्राह्मणपण. शेवटचं सांगतो. ऐशा दानाच्या पंगती वेगळाल्या सांगू किती. एका ध्यारे लक्ष्मीपती. विष्णुदास नामा म्हणे
उदकदाने सदा सुखी, अन्नदाने दृढ आयुषी. या भंगात फार मोठी लेवल सांगितली. ज्ञानदाने सुंदरपण, बस ब्राह्मणपण. आणि वस्त्रदाने मंदिरदाने भुवन पालकी. या का तुम्हाला भुवन पालकी आहे? हो, काय काय ताकद आहे. इकडे येता तिथंच राहा. विढाला विढाला बांधला होता पटका. मला आमच्या ड्रायव्हरनं दाखवलं भरत भवन पटका. अरे म्हणलं आपलं रान वाहतं का नाही. विठाला विठाला ब्रह्मदेव आहे. महाराज स्वागत करण्याकरता बाहेर आले. या ब्रह्मदेवा, या विधाता, या. बसायला आसन टाकलं. महाराज महर्षीनं टाकलेल्या आसनावर बसण्याची भीती वाटू लागली ब्रह्मदेवाला. भीती वाटू लागली. का? त्यांचे या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका, पूज्य सकळ लोका विश्वा झाले. ब्रह्मदेवाला सुद्धा ही संत आवडतात. हे मला आवडतील नवल नाही, विधात्याला सुद्धा आवडतात. बसण्यासाठी आसन टाकलं, आग्रह केलं, बसवलं. आणि ब्रह्मदेवाच्या चारी मुखरविंदातून एकच वाक्य पडलं. महर्षी, वाल्मिक ऋषी आणि महर्षी वाल्मिक कोळी याची कीर्ती वाढिली. महाराज संतात ताकद आहे. अजून एका कोळ्याचं नाव फार मोठं आहे. श्री गुरुचे नावे माती डोंगरी जया पाशी होती, तेने कोळीये त्रिजगती एकवद केली. जगात 3रा क्रमांक, भारतात नाही बरं, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात 3रा क्रमांक. त्याचं नाव एकलव्य. द्रोणाचार्यांची कृपा. नुसती मातीचं, आणि त्या मातीच्याच गोळ्याला गुरु मानलं आणि प्रणाम केला. तेने कोळीये त्रिजगती एकवद केली. या त्रिभुवनात 3रा क्रमांक पटकावला. काय ताकद महाराज, किती मोठी शक्ती. हाही कोळी आहे. आणि चांगलं वागण्यासाठी जातीचा संबंध नाही. कोण्या जातीचा असू द्या, चांगलं वागला की त्याचं कल्याण. मला तर असा एक सिद्धांत आहे, माझा नाही मोठ्यांचा आहे, फक्त सांगतो गिरगावचा बाळा. जगात अशी जातच नाही की त्या जातीत हलकट माणसं नाहीत. प्रत्येक जातीत हलकट माणसं, प्रत्येक जातीत नालायक माणसं, प्रत्येक जातीत बुजदिल माणसं, प्रत्येक जातीत हरामखोर माणसं, प्रत्येक जातीत पांचट माणसं, आणि प्रत्येक जातीत चांगली पण माणसं. म्हणून तुमच्या आमच्या बापाची जागिरी नाही कोणाला वाईट म्हणायची. हा, काही नाही, काही म्हणायच ताकद नाही. अहो, तृतीय पंथात सुद्धा विमानात बसण्याची लायकी एकाला प्राप्त झाली. विमानात त्या लागी विमान पाठविले, कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादून भजनी आभेद्वारीचे पायी. विमानात बसून गेला तो माणूस. का? त्यानं त्याची साधना केली, त्याने विटेवरीच्या मालकाचं भजन केलं, त्याला विमान. काही तुम्ही म्हणू शकत नाहीत कोणाला. प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. एक बोलू महाराज, तुम्हाला ही महर्षी पदवी किती लोकांना घेता येईल, पण जगाच्या बापाचा सुद्धा न्याय तुम्हाला मोडण्याची ताकद तुमच्यात आली. ही कुठून आली? विटेवरचे मालक म्हणले मुलीचं कुंकू परत आणायचं. नाही आणता आलं. पर्याय काय करावा लागला? संदेश दिला, बाई सती जाय, सती जाय, सती जाय. आणि बापानं डोळ्यानं पोरगी जळालेली पाहिली. जावायसोबत डोळ्यानं सती गेल्या. आईसाहेब सती गेल्या. रावणाची सून सुलोचना सती गेल्या. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची पुतणी. महाराज वैराग्याचं टोक लखनलालजीची कन्या शेषाची मुलगी. महाराज बापानं चुलत्यानं जगाचा बाप चुलता होता. महाराज वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता. टक 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 पुतणी जळताना पाहिली जावायसोबत, पण तिच्या जावायला वाचिता नाही आलं. न्याय हा मोडून टाकला कोणी? या साधूनं. आणि ब्रह्मदेवाने विचारलं, ही तुमच्या लेखणीत ताकद कुठून आली? चला म्हणले मधात. आतमध्ये नेलं हजारे बुवा. आणि बावणी चंदनाची एक मूर्ती होती. ती मूर्ती होती देवर्षी नारदाची. महाराज देवाचा सिद्धांत आणि न्याय खोटा करणारा माणूस आज टच टच रडत होता. दोन्ही हात छातीवर टेकले. ब्रह्मदेवाने विचारलं, सांगा ना, सांगा ना. त्यावेळेला उजवा हात पुढे सरसावला आणि त्या मूर्तीकडे बोट केले. या साधूचे उपकार येतं. म्हणून हे नारदाचे झाल्यावर झालेले वाल्मिकावरचे उपकार येतं. महाभारत संपलं. विश्वाच्या मालकाच्या अंतःकरणातली बहीण
पहाटे सकाळी सूर्याकडे बघून कपाळावर कुंकू लावित होते देशमुख साहेब, कुंकू लावित होते. मला वाटते तुमच्या इथले तिसरं कीर्तन आहे. एक तुमच्या आईच्या कार्यक्रमाला आलतो आणि एकदा सप्ताहामध्ये गजाननराव यजमान पद होतं त्यांच्याकडं आणि आता एक तीन कार्यक्रम. दर्पण हातात नाही, दर्पण म्हणजे आरसा. काळ सोडून द्या. जुन्या काळातली माऊली एखाद्या व्यक्तीनं पाहिली असेल, तिनं बगव्यात बोट घातलं आणि इथं नुसतं असं कपाळ फिरिलं की चंद्राला लाजविल इतकं गोल कुंकू लाईत होत्या.